Hello students, good morning. Yesterday we discussed on poverty. What do you mean by poverty? Poverty is hunger. Poverty is lack of shelter. Poverty is being sick and not being able to seek a doctor. Poverty is not having access to school and not knowing how to read. बरोबर आहे. दारिद्र्य काय असतं हे काल मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं. बरोबर. पॉवर्टीची डेफिनेशन पण मी सांगितली होती. काय सांगितली होती? पॉवर्टी इनकम्पासेस लिव्हिंग कंडिशन्स अँड इनॅबिलिटी टू मीट बेसिक नीड्स बिकॉज फूड, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, प्रॉपर सॅनिटेशन, एज्युकेशन, हेल्थ केअर अँड अदर सोशल सर्व्हिसेस आर इनॲक्सेसेबल. म्हणजे काय आहे? पॉवर्टी आहे. आणि भारतामध्ये आपल्याला पॉवर्टी खूप मोठ्या प्रमाणावरती दिसते. 11th-12thला तुमचा पॉवर्टी हा टॉपिक झालेला आहे ऑलरेडी, त्यामुळे मी त्याच्यामध्ये खूप काही टाईमपास केलेला नाही. लक्षात आलं? यस्टरडे वी डिस्कस द टाईप्स ऑफ पॉवर्टी, दॅट इज ॲब्सोल्यूट पॉवर्टी, रिलेटिव्ह पॉवर्टी, स्ट्रक्चरल पॉवर्टी, अर्बन पॉवर्टी अँड रुरल पॉवर्टी. हे सगळं तुम्हाला येतं आहे म्हणून मी जास्त काही त्याच्यामध्ये टाईमपास केलेला नाही. टुडे वी विल डिस्कस व्हॉट आर द कॉजेस ऑफ पॉवर्टी. देर आर सो मेनी कॉजेस, सो मेनी रिझन्स ऑफ पॉवर्टी. पॉवर्टीची खूप सारी कारणं आहेत, पण ओनली लिमिटेड, दॅट इज 5 कॉजेस वी डिस्कस्ड हिअर. व्हॉट आर दॅट? सी. First is population explosion. Second, employment and underemployment. Third, inflation. Then historical factors and geographical factors. Okay. So let us discuss one by one. First is population explosion. म्हणजे काय? लोकसंख्येचा विस्फोट. You are aware that there is 103 or more than that crores today's population of India. भारताचं पॉप्युलेशन किती आहे? जवळपास 103 कोटी किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असेल. दिवसेंदिवस ती वाढतेच आहे. बरोबर. आणि मग एवढ्या मोठ्या लोकसंख्येला काय आहे? वी कांट डिस्ट्रीब्यूट रिसोर्सेस. आता रिसोर्सेस मीन्स काय सांगितलं होतं मी तुम्हाला? मेनली 5 रिसोर्सेस आर देअर. 5 M's. मॅन, मटेरियल, मनी, मेथड. ओके. मग हे रिसोर्सेस काय होतं? अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. त्यांचं डिस्ट्रीब्युशन अनइक्वल होतं. आणि मग काय होतं की काही लोकांना त्यातला जास्त हिस्सा मिळतो, काही लोकांना कमी मिळतो हिस्सा. बरोबर आहे. आणि मग त्यामुळं काय होतं? पॉवर्टी क्रिएट होते, पॉवर्टी राहते आपल्याकडे. बरोबर. देन काय आहे तुम्हाला सांगता येईल की आणखी वेगवेगळी कारणं आहेत. स्लो इकॉनॉमिक ग्रोथ. आता तर कोविडमुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ ठप्प झालेली आहे. बरोबर. इकॉनॉमिक ग्रोथ होत नाही, लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, हातात काम नाही लोकांना. आणि मग त्यामुळे काय होतं? दारिद्र्याचं प्रमाण वाढत राहतं, पॉवर्टी वाढत राहते. सेकंड मी काय लिहिलं? एम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयमेंट. आता अनएम्प्लॉयमेंटचा टॉपिक आपण लास्ट पाहिलेला आहे. बरोबर. काय आहे? Poverty in the rural and urban areas has also increased due to unemployment and underemployment. अनएम्प्लॉयमेंटमुळे काय होतं? लोकांच्या हाताला काम नाही, खायला अन्न मिळत नाही, पैसे नाहीत, त्यामुळं पॉवर्टी वाढत जाते. अंडर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? जिथे 5 लोकांची गरज आहे तिथे 10 लोक 15 लोक काम करत राहतात. प्रोडक्टिव्हिटी 0 असते आणि मग त्याच्यामुळे काय होतं? इन्कम वाढत नाही आणि पॉवर्टी दिसून येते. एम्प्लॉयमेंट अँड अंडर एम्प्लॉयमेंट. लक्षात आलं? नंतर काय आहे? इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज दिसते सगळीकडे. मीन्स काय आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम, ॲसेट्स, कन्झम्पशन, एक्सपेंडिचर, क्रेडिट फॅसिलिटीज, ॲग्रिकल्चरल लँड होल्डिंग्स, सगळीकडे आपल्याला इनइक्वॅलिटीज दिसते, असमानता दिसते. बरोबर. की तुम्ही बघितलं की श्रीमंत हे दिवसेंदिवस जास्त श्रीमंत होत राहतात. त्यांच्याकडच्या ॲसेट्स वाढत जातात. 2 गाड्या असतील तर 4 होतात, 2 घरं असतील तर 4 होतात. ठीक आहे. त्यांचा एक्सपेंडिचर हा काय असतो? इन्क्रीजिंग असतो. त्यांना क्रेडिट फॅसिलिटीज पण चांगल्या पद्धतीने मिळतात. बरोबर आहे की नाही? आणि मग काय होतं? आणि गरीब मात्र काय होतात? गरीबच राहतात. का गरीब राहतात? कारण त्यांना क्रेडिट फॅसिलिटी मिळत नाही.
त्यांच्याकडची लँड लिमिटेड असते. म्हणजेच काय आहे, इकॉनॉमिक इनइक्विलिटीज पण आपल्याला दिसून येते. लक्षात आले, ते 2 पॉईंट आपण डिस्कस केले. थर्ड आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, तेजी. इन्फ्लेशन रेफर्स टू ए कंटिन्युअस राईज इन द प्राईस. प्राईसमध्ये काय असतं, कंटिन्युअस वाढत असतात प्राइसेस. इसेन्शियल कमॉडिटीजच्या प्राइसेस इन्क्रीज होणं म्हणजे काय आहे, इन्फ्लेशन होणं. बरोबर. मग आता काय आहे, कशामुळे होतात ह्या, तर ग्रोईंग डिमांड फॉर फूड्स, अन्नधान्याची डिमांड वाढत जाते आणि काय होतं, अँड इट्स इनसफिशियंट सप्लाय. आणि त्याचा सप्लाय मात्र काय असतो, त्या प्रमाणात नसतो, इनसफिशियंट असतो, सफिशियंट नसतो. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की प्राइसेस वाढतात. तुम्ही कधी मार्केट यार्डमध्ये गेलाय का रे, कशा प्रकारचे लिलाव चालतात, भाज्यांच्या किमती कशा ठरतात, हे पाहिलं आहे का कधी? पहा, एकदा जा. कधी काय असतं की आपल्याला दिसतं की मेथीची भाजी जी आहे ती बाहेर 25 रुपयाला असते. का, तर तिचा सप्लाय कमी असतो म्हणून त्याच्या किमती काय असतात, जास्त असतात. आणि खूप साऱ्या भाज्या आली की 2 रुपयाला ती पेंडी मिळते, मग आपल्याला खावीशी पण वाटत नाही. लक्षात आले, जेव्हा ती महाग असते तेव्हा आपल्याला ती खावीशी वाटते. म्हणजे काय आहे की जेव्हा सप्लाय कमी असतो तेव्हा काय असतं, डिमांड जास्त असते नॅचरली, आणि मग किमती वाढत राहतात. त्याला काय म्हणायचं, इन्फ्लेशन. बरोबर. दिस रिझल्ट्स इन लो पर्चेसिंग पॉवर, मेकिंग द पुअर स्टील पुअरर. गरिबांना आणखी गरीब होत राहतात ते, आणि फूड क्रायसिस क्रिएट होतात. आणि मग फूड क्रायसिस क्रिएट झालं की इट लीड्स टू द माल न्यूट्रिशन, कुपोषणाची समस्या निर्माण होते. लक्षात आलं. बरं. आता याच्यामध्ये आणखी काय दिले आपण, हिस्टॉरिकल फॅक्टर्स जे वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीज असते, रिजनल इम्बॅलन्स असतो. काही स्टेट्स म्हणजे जसे की ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश हे खूप मागास आहेत. वर्षानुवर्ष त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची इंडस्ट्रीज नाहीत, आणि इंडस्ट्री नाही म्हणून एम्प्लॉयमेंट नाही म्हणून लोकांच्या हातात पैसा नाही म्हणून ते दरिद्री राहतात. बरोबर. असे हिस्टॉरिकल फॅक्टर्स याच्यामध्ये दिसून येतात. देन जॉग्राफिकल फॅक्टर्स. काही प्रदेश बघा, दिल्ली, महाराष्ट्र सगळ्यात जास्त प्रगत आहे. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. मी स्वतः ओरिसाला 4 वर्ष होते, विशाखापट्टणमला मी 4 वर्ष होते. मी तिथला सगळा हा अनुभव घेतलेला आहे. आणि मग काय आहे की काही ठिकाणी काय असतं, खूप वनसंपत्ती विपुल प्रमाणात असते, आणि त्याचा फायदा तिथल्या लोकांना होतो. रॉ मटेरियल तिथं जवळ अवेलेबल होतं, आणि ह्या लोकांचे काय होते, इन्कम राईज होत राहतं. तिथंच त्यांना काम मिळतं, आणि ते काय होतात, चांगले इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होतात. म्हणजे जॉग्राफिकल फॅक्टर, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी चांगल्या असतात, जमिनी चांगल्या असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं उत्पन्न वाढत राहतं. आणि त्याच्यामुळं काय होतं की ते लोक चांगल्या इकॉनॉमिकली स्ट्रॉंग राहतात. तर काही ठिकाणी काय आहे की काहीच उगवत नाही. आदिवासी भाग बघितला का तुम्ही? आदिवासी भागामध्ये काय आहे की ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज नाहीत, कम्युनिकेशन फॅसिलिटीज नसतात, आणि त्या लोकांना मग काही काम मिळत नाही, आणि हे वर्षानुवर्ष खायला अन्न नाही, घालायला चांगले कपडे नाहीत, आणि अशा परिस्थितीत राहतात, आणि त्यामुळे ते काय राहतात, गरीब राहतात. लक्षात आलं, जॉग्राफिकल फॅक्टर्स. लक्षात आलं. बरं. आता याच्यानंतर आपण काय पाहूयात, रेमेडीज ऑन पॉवर्टी. आता ह्याच्यावरती काय उपाय आहेत, तर फर्स्ट काय आहे बघा. आता ह्याच्यावरती उपाय आहेत, आपल्याला उपाय करता येतील. कोणते उपाय करता येतील, तर ह्याच्यामध्ये आहे फर्स्ट काय आहे, कंट्रोल ऑन पॉप्युलेशन, लोकसंख्या नियंत्रण. कसं करणार तुम्ही लोकसंख्या नियंत्रण? द गव्हर्मेंट कॅन इम्प्लिमेंट व्हेरियस प्रोग्राम्स. बरोबर. आता कमी झालेले. आता काय आहे की परवाच कर्व्यांची काय झाली, आपण जयंती साजरी केली. तुम्हाला माहिती पण नसतील. त्यांनी काय केलेलं होतं की पॉप्युलेशन कंट्रोल करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा रोल होता, म्हणून मला ते आठवलं. परवाच दिवशी, कालच मला असं वाटते की कालच असेल, त्यांची जयंती साजरी केली. धो कर्वे, धोंडो केशव कर्व्यांचे पुत्र ह्यांनी काय केलं होतं की लोकसंख्या नियंत्रणासाठी 1920 ते 1950 खूप खडतर काळ होता, खूप लोकसंख्या वाढलेली होती, आणि कुटुंब नियोजनाची साधनं वापरण्यासाठी त्यांनी लोकांना काय केलं होतं, उद्युक्त केलं होतं, म्हणून त्यांचं नाव माझ्या लगेच लक्षात आलं. बरोबर. आता असू दे, तुमच्या हे लक्षात येणार नाही. कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन काय केलं जातं, फॅमिली वेलफेअर प्रोग्राम्स गव्हर्मेंट इम्प्लिमेंट केलं पाहिजेत चांगले, आणि
पॉप्युलेशन पॉलिसीज हॅव बीन इंट्रोड्यूस टू कीप चेक ओव्हर द पॉप्युलेशन ग्रोथ. वेगवेगळे उपाय तुम्ही बघितलं की आता निवडणुकीला जर उभं राहायचं असेल, एक मिनिट मी फॅन लावते. निवडणुकीला जर उभं राहायचं असेल तर काय असतं की तुम्हाला तिथे 2 मुलांच्यापेक्षा जास्त मुलं जर असतील तर तुम्हाला उभा राहता येत नाही निवडणुकीला. अशा प्रकारचे उपाय करून आपण काय केलं पाहिजे, पॉप्युलेशन कंट्रोल केलं पाहिजे. आणि मग काय होईल, मग जी काही संपत्ती आहे, जे काही नोकऱ्या आहेत हे सगळ्यांना पुरेशा प्रमाणात मिळतील, रिसोर्सेसचं समान वाटप होऊ शकतं आणि काय होईल, मग पॉवर्टी आपली कमी होईल. लक्षात आलं. नेक्स्ट आहे ॲग्रिकल्चर. काय ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. तर काय केलं पाहिजे ॲग्रिकल्चरमध्ये डेव्हलपमेंट, तर सामूहिक शेती हा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे. लोकांकडे काय असतं, अर्धा एकर जमीन असते, पाव एकर जमीन असते आणि त्यातच 4-4 जणं काम करत असतात. यापेक्षा 4 जणांनी एकत्र येऊन जर काय केलं, सामूहिक शेती केली, मेकॅनायझेशन पद्धतीने, मशीननी जर यांत्रिक शेती म्हणतो बघा आपण त्याला, तर त्या पद्धतीने केली तर काय होऊ शकतं की चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि यांची पॉवर्टी कमी होऊ शकते. त्यानंतर गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, चीप क्रेडिट फॅसिलिटीज, सगळ्यांना लोन, वेगवेगळ्या प्रकारचे पीक कर्ज आहे, पीक विमा आहे, त्यानंतर काही शेतीची अवजारं आहेत ती खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठा केला पाहिजे. काय होईल याच्यामुळे की शेती करण्यासाठी उत्तेजन मिळेल. हल्लीची मुली पण काय म्हणतात, शेती करणारा मुलगा असेल तर आम्हाला नको, पण खरं तर काय आहे, तो सगळ्यात श्रीमंत असतो, त्याच्याकडे जमीन असते, त्यांनी जर चांगल्या पद्धतीने शेती केली तर काय होऊ शकतं की त्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. ठीक आहे. त्यानंतर आता कायदा पण आत्ता 1-2-4 दिवसामध्ये काय केलेलं आहे, आपल्या मोदी सरकारांनी कृषी विधेयक आणलेलं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही बातम्या बघत जा, म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या अवतीभोवती काय घडतंय, नक्की काय चाललेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. खरं तर आपण प्रत्यक्ष भेटत नाही, नाहीतर मला माझ्याकडे सांगण्यासारखं खूप असतं. मी प्रत्येक लेक्चरला एखादी छोटीशी गोष्टसुद्धा रिलेटेड, जी काही रिलेटेड आहे ती सांगत असते. लक्षात आलं. बरं, ठीक आहे. ॲग्रिकल्चर चांगल्या पद्धतीने करूनसुद्धा आपण काय करू शकतो की उत्पन्न मिळवू शकतो. नेक्स्ट आहे रुरल वर्क्स. रुरल वर्क्स मीन्स काय की खेडेगावामध्ये तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त पॉवर्टी आपल्याला कुठे दिसते, खेड्यांमध्ये दिसते. शहरामध्ये असते पण दिसत नाही. शहरातल्या लोकांकडे काही पैसा नसतो पण ते छान राहतात, छान आहे त्या याच्यामध्ये, आणखी कष्ट करण्याची तयारी असते, छोट्या घरामध्ये राहतात, तिथे एवढी दिसून येत नाही. पण रुरलमध्ये आपण, खेडेगावामध्ये आपल्याला काय दिसतं, पॉवर्टी खूप मोठ्या प्रमाणावरती दिसते. मग या ठिकाणी काय केलं पाहिजे, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आर प्रोव्हायडेड टू द पुअर थ्रू, वेगवेगळे उपक्रम राबवले पाहिजे, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या पाहिजेत. कोणत्या घेतल्या पाहिजेत, ते कन्स्ट्रक्शन ऑफ रुरल रोड्स, रस्ते बांधणी केली पाहिजे, इरिगेशन प्रोजेक्ट, त्यानंतर रुरल इलेक्ट्रिफिकेशन्स, ह्यासारखे मोठमोठे प्रोजेक्ट घेतले पाहिजे. त्यामुळे रुरलच्या लोकांना, खेडेगावातल्या लोकांना काम मिळेल आणि त्यांची पॉवर्टी नष्ट होईल. खेडेगावात मोठे मोठे प्रोजेक्ट हाती घेतले पाहिजेत. लक्षात आलं. नेक्स्ट आहे रुरल इंडस्ट्रियलायझेशन. खेडेगावामध्ये उद्योग उभारले पाहिजेत. काय पाहिजे पण यासाठी कम्युनिकेशनची फॅसिलिटी असली पाहिजे. तुम्ही बघितलं की आता तुम्हालासुद्धा अभ्यास करायचा असेल तर नेट नसतं, लाईट नसते, रेंज नसते. हेच प्रॉब्लेम जेव्हा इंडस्ट्री तिथे सेटअप आपण करणार आहोत ते येतात. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज नसतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय आहे की रुरल इंडस्ट्री टू प्रमोट एम्प्लॉयमेंट इन रुरल एरियाज emphasizes has been laid on setting of small scale and cottage industry. ही तर खूप पुढची बात झाली. मी तर काय म्हटलं की जे छोटे छोटे बचत गट असतात, महिला बचत गट किंवा तर अशा प्रकारच्या उद्योगांनासुद्धा काय केलं पाहिजे, आपण एनकरेज केलं पाहिजे की ज्याच्यामुळे काय होईल की पॉवर्टी आपली कमी होईल. लक्षात आलं. नेक्स्ट आहे, खूप सांगण्यासारखं आहे, पण काय होतं प्रत्यक्ष सांगण्यात आणि मोबाईलवरती सांगण्यात खूप फरक पडतो. मोठे व्हिडिओ झाले तर अपलोड होत नाहीत. नेक्स्ट आहे मिनिमम वेजेस. मग हा ॲक्ट आहे, मिनिमम वेजेस ॲक्ट, हा 1948ला पास झालेला आहे. हा कुणासाठी आहे, तो ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल वर्करसाठी. आणि दिस ॲक्ट शुड बी रिवाइज्ड फ्रॉम टाईम टू टाईम. 100 रुपये, 50 रुपये असे जर मिनिमम वेजेसचे असतील तर त्यांनी पॉव्हर्टी दूर होणार नाही. म्हणून हा ॲक्ट काय केला पाहिजे, रिवाईज केला पाहिजे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम,
फूड ग्रेन, धान्य वितरण बघा, म्हणजे असं हा शब्द वापरला की तुमच्या लक्षात येईल. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हटलं की मग तुमच्या लक्षात येणार नाही, पण रेशनवरती धान्य मिळतं, हे वितरित करण्याची व्यवस्था आपण सुधारली पाहिजे. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय आहे की टॅक्स मेजर्स आपण केले पाहिजेत, प्रोग्रेसिव्ह टॅक्स आपण केले पाहिजेत. म्हणजे काय आहे की ज्यांचं इन्कम जास्त आहे त्यांना जास्त टॅक्स आकारला पाहिजे, आणि आलेलं जे इन्कम आहे टॅक्समधून मिळालेलं ते आपण हे पॉवर्टी रिडक्शनसाठी वापरलं पाहिजे. ॲफोर्डेबल हाऊसिंग करतो आहे आपण. सरकार काय करतं आहे, सगळ्यांना घरं पुरवत आहे, चांगली घरं, पक्की घरं. तुम्ही बघितलं असेल तुमच्या गावामध्ये सुद्धा या स्कीम चालू आहेत. हेल्थ फॅसिलिटीज ह्या पुरवल्या पाहिजेत. दिसते आपल्याला की सरकारी हॉस्पिटल्स पण आता चांगल्या पद्धतीने चाललेली आहेत. सगळीकडे नकारार्थी वातावरण नाही आहे. लक्षात घ्या. आपण काय केलं पाहिजे की चांगलं काय आहे याचा पण आपण विचार केला पाहिजे. आता स्किल डेव्हलपमेंट मी हा लास्ट पॉईंट लिहिलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट अँड सेल्फ एम्प्लॉयमेंट. आता हे काय आहे स्किल डेव्हलपमेंट? तर हा एक खूप मोठा टॉपिक आहे स्किल डेव्हलपमेंट. तुम्ही पुढे SYला जाल तेव्हा कम्युनिकेशनमध्ये स्किल डेव्हलपमेंट होईल. आणि आपल्या कॉलेजमध्ये पण आपण काय करत असतो, जेव्हा आपलं रेग्युलर कॉलेज चालू असतं तेव्हा स्किल डेव्हलपमेंटचे वेगवेगळे प्रोग्राम्स आपण अरेंज करत असतो. याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल तुमचं डेव्हलप झालं पाहिजे. तुम्हाला एटिकेट्स, मॅनर्स, जे जॉबसाठी आवश्यक असतात वेगवेगळे स्किल्स ते तुम्हाला शिकवत असतो आपण. आणि हे स्किल झाले की आपोआप काय होतं की जॉब तुम्हाला मिळायला मदत होते, आणि ह्याच्यामुळं तुम्हाला इन्कम मिळत राहतं आणि पॉवर्टी रिडक्शन होते. लक्षात आहे. खूप सारे पॉवर्टी रिडक्शनसाठी मेजर्स आहेत, आणि मी फक्त इथं काय केलेलं आहे 6 मेजर्स तुमच्याशी डिस्कस केलेले आहेत. थोडंसं मी फास्ट सांगितलं कारण व्हिडिओ जर मोठा झाला तर अपलोड होत नाही. तुम्ही पुन्हा व्हिडिओ ऐका. मी नोट्स देण्याचा पण तुम्हाला प्रयत्न करणार आहे. ओके, समजलं असेल अशी अपेक्षा करते. थँक्यू. बाय बाय.